घर आणि स्वतःसाठी वेळ यांचा समतोल साधण्याचा छोटासा प्रयत्न म्हणजे प्रिपरेशन. प्रत्येक दिवसाची सुरुवात योग्य प्लॅनिंगने केली तरच कामे सोपी होतात आणि ती सहज पूर्णही करता येतात. नमस्कार, स्मिताज लाईफस्टाईलमधील नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्मिता तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये मी किचनची तयारी, किराणा सामानाचे डबे भरणे, वस्तू ऑर्गनाईज करणे व येणाऱ्या आठवड्यासाठी किचन तयारी करण्याची माझी साधी पण उपयुक्त रुटीन मी शेअर करत आहे. मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे आपली किचनमधील धावपळ देखील वाढलेली आहे आणि अशा वेळेला जर वस्तू जागच्या जागी नाही मिळाल्या तर आपल्याला कामं वेळेत आवरता देखील येत नाहीत आणि स्वतःची चिडचिड होते ती वेगळीच. म्हणूनच आपण एक आठवड्याचं असं रुटीन ठेवणं गरजेचं आहे की ज्यामध्ये आपल्या किचनमधील सर्व काही गोष्टी आपण फुलफिल करतो. तर आज घरातील काही गोष्टी संपलेल्या होत्या आणि मला त्या रिफिल करायच्या होत्या, म्हणून मी जेवढे कंटेनर रिकामे झाले होते ते सगळे कंटेनर पहिल्यांदा क्लीन करून घेतले आणि नंतर ते ड्राय करून घेतले. आठवड्याभरासाठी लागणारे जे शेंगदाणे आहेत तर ते मी इथं रोस्ट करून घेत आहे, ज्याच्यामुळे आपण जेव्हा घाई गडबडीमध्ये असतो तर त्यावेळेला आपल्याला ऐन वेळेला ते मिळतात. धनेपूड आणि जिरेपूड ज्यावेळेला आपण रेसिपीजमध्ये वापरतो त्यावेळेला आपला जो पदार्थ आहे तो स्वादिष्ट व्हायला मदत होते. दरवेळेसच मी ज्या वेळेला प्रिपरेशन करते त्याच वेळेला मी धनेपूड आणि जिरेपूड करून ठेवत असते. मी बाजारातून ती विकत आणत नाही. ऑइल डिस्पेन्सरसुद्धा आपण वेळच्या वेळी क्लीन करून तो फुलफिल केला पाहिजे, जेणेकरून स्वयंपाक करतानाची धावपळ आपली वाचू शकते. बऱ्याचदा फोडणी घालायची असते आणि त्याच वेळेला बरोबर ऑइल डिस्पेन्सर संपलेला असतो, तर अशा वेळेला पुन्हा आपली धावपळ होते. म्हणून अगोदरच आपण जर का ते फुलफिल करून ठेवलं तर आपल्याला धावपळ पण वाचेल. आयता सोललेला लसूण जर आपला हाताशी असेल तर फोडणीसुद्धा आपण पटकन टाकू शकतो. त्याचबरोबर मिठाचं कंटेनरसुद्धा भरून ठेवलं की ते हातासरशी आपल्याला पटकन मिळतं. एवढी कामे करेपर्यंत मगाशी जे आपण भाजलेले शेंगदाणे होते ते थंड झाले होते. मग आता ते बरणीमध्ये भरून घेते. त्यातले थोडे शेंगदाणेच मी बरणीमध्ये भरणार आहे. राहिलेल्या शेंगदाण्याचा कूट करणार आहे, म्हणजे ऐन वेळेला शाबू खिचडी असेल किंवा कुठल्या तरी भाजीमध्ये वाटण म्हणून घालायचं असेल तर पटकन आपण घालू शकतो. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे अशा स्वच्छ आणि ड्राय असलेल्याच बरणीमध्ये शक्यतो कूट भरून ठेवला तर तो खराब होत नाही आणि त्याला कुबट वास देखील येत नाही. म्हणून मग मी इथे काचेच्या कंटेनरमध्ये व्यवस्थित भरून ठेवत आहे. आता धणे देखील थंड झालेत. आता त्याची आपण बारीक पूड करून घेऊया. आता ही पूड मला बऱ्यापैकी 15 दिवस तरी जाते. ड्रायफ्रूट असे स्वच्छ आणि ड्राय बरणीमध्ये भरून ठेवले तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याला बुरशी लागत नाही आणि त्याच्यामध्ये आळ्या देखील होत नाहीत. तांदळाला पावसाळ्यामध्ये लवकर जाळी धरते आणि लवकर खराब देखील होतो, म्हणून अशा ड्राय कंटेनरमध्ये व्यवस्थित तांदूळ स्टोअर करून ठेवले पाहिजेत. भरलेले डबे, स्वच्छ शेल्फ आणि नीटनेटके किचन यामुळे रोजची कामे अधिक सोपी आणि आनंदीदायी होतात. किचनमधील कंटेनर रिस्टॉक झाल्यानंतर मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. आजचा छोटासा रिस्टॉक उद्याचा दिवस सोपा बनवतो. या नोटवर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.